नमस्कार. भाजी बघून आलं ना तोंडाला पाणी, तर नुसतं बघून चालणार नाही. त्यासाठी आपण आता डायरेक्ट ह्या रसरशीत रेसिपीकडेच वळूया. त्यासाठी आपण जी पूर्वतयारी केली तीही सांगते आणि काही टिप्सही सांगते. चला सुरुवात करूया. त्यासाठी अर्धी जुडी मेथी घेतली आहे इथे आणि ती नुसती पानच घ्यायची शक्यतो आणि धुवून चिरून घेतली आहे. आता त्यातच आपण एक छोटा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, एक छोटा चमचा ओवा, एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा लाल तिखट पावडर आणि 2 चमचे तीळ टाकला आहे. त्यातच 1 चमचा दहीसुद्धा टाकायचं. याच्याने भाजीला छान चव येते. चवीपुरतं मीठ टाकलं आहे. आता आपण इथे 1 कप बेसन पीठ घेतलं आहे. हे बेसन पीठ गिरणीतून दळून आणलेलं पीठ आहे. ते जरा जाडसर असतं, बारीक नसतं जास्त. आणि छोट्या कपमध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता आपण ही पिठं एकदम टाकायची नाही. जसं पीठ लागेल आपल्याला तसं टाकत जायचं आहे. पण इथे तांदूळ पिठी फक्त 1 चमचाच वापरायची आणि बेसन पीठ लागेल तसं टाकत जायचं आणि पीठ मळत जायचं. इथे पाण्याचा वापर आत्ता केलेला नाही आहे मी. जेव्हा गरज लागेल तेव्हा करायचा. खूप जास्त पीठ वापरायचं नाही, नाहीतर खूप भाजीला जो टेस्ट असतो ना तो येणार नाही. जो मेथीचा टेस्ट पाहिजे ना आपल्याला भाजीला तो येणार नाही. त्यासाठी पिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं. खूप कमीही नाही, नाहीतर मग ते गट्टे बनणार नाही त्यात. आता थोडंसंच पाणी लागलं, अगदी ओंजळभर तेवढं पाणी टाकून आपण पीठ मळून घेतलं आहे आणि असे त्याचे छान व्यवस्थित रोल करून घ्यायचे. आता एवढ्या पिठात इथे 2 ते 3 रोल आपले तयार झाले आहे. रोल खूप पातळ करायचे नाही, एकाच साईजचे मीडियम करायचे. मी हे गट्टे स्टीम करण्यासाठी वापरात नसलेल्या जुन्या कढईचा वापर केला आहे. तुम्हीही असं करू शकता. आता इकडे कढई तापायला ठेवली होती मी पाणी टाकून. त्याच्यावर रिंग ठेवली आहे. त्याच्यावर अशी जाळी ठेवा तुमच्याकडे जी असेल ती. त्याच्यावर केळीची पानं ठेवली आहेत मी. जर केळीची पानं नसतील तर तुम्ही इथे कपडा, एखादा पातळ कपडा, रुमालही ठेवू शकता आणि त्याच्यावर आपण गट्टे ठेवायचे आणि त्याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि झाकून घ्यायचं. त्याच्यावर आणखीन एक प्लेट ठेवायची. 10 ते 12 मिनिटं लागतात असं वाफवायला, किंवा तुम्ही डायरेक्ट कुकरच्या डब्यात लावून कुकरलाही 2-3 शिट्ट्या लावून वाफवून घेतलं नेहमीप्रमाणे तरीसुद्धा चालेल. ह्या केळीच्या पानावर वाफवल्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येतो. हे वाफवून झालेले आहेत. तुम्हाला दाखवलं मी. चाकूला अजिबात काहीही लागलं नाही. आता आपण ते परत एकदा गॅस बंद करून त्याच वाफेमध्ये झाकून ठेवले होते आणि नंतर काढून घेतले वाफ निघून गेल्यावर. आणि हे असे कापूनचे आहेत गार झाल्यावर. अगदी पूर्ण गार झाले की मग कापायचे. आता इथं मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी 1 मोठा कांदा लांब चिरून घेतला आहे. त्यात तेल टाकून आपण तो अर्धा भाजला की मग त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं टाकलं आहे. त्यातच 5-6 काजूच्या पाकळ्या आणि 1 चमचा सुकं खोबऱ्याचा किस टाकला आहे. ते भाजून घ्यायचं. तेही थोडंसं भाजलं की त्यानंतर 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे. तुम्हाला आवडत असल्यास टोमॅटो जास्त टाकू शकता. माझ्याकडे टोमॅटो आवडत नाही माझ्या घरी, त्यामुळे मी ते कमी टाकलं आहे. आता हे छान भाजून झालं की आपण मसाला थोडा गार होऊ द्यायचा आणि गार झाल्यानंतर तो वाटायला घ्यायचा आहे. गरम गरम वाटायला घ्यायचा नाही. त्यातच मुठभर कोथिंबीर टाकली आहे आणि हे आपल्याला एकदम फाईन पेस्ट करायची बारीक, थोडं थोडं पाणी टाकून. गरम गरम यासाठी नाही वाटायचा मसाला की माझा एक एक्सपिरियन्स सांगते. मी एकदा असंच केलं, गरम गरम वाटायला घेतलं आणि ते वाटत असताना एकदम झाकण उडालं आणि पूर्ण मसाला बाहेर आला. त्यामुळे ते जरा गार होऊ द्यायचं, मग वाटण करायचं. आता इथे कढई तापायला ठेवली आहे. त्याच्यात 2-3 चमचे तेल टाकले. तेल तापलं की जिरं टाकायचं. जिरं तडतडलं की मग लाल मिरची पूड टाकली आणि लगेचच आपण जे वाटण केलं आहे ते 4 चमचे वाटण टाकलं आहे. मला ही भाजी दुसऱ्या दिवशी सकाळी करायची होती डब्याला. त्यासाठी मी आदल्या रात्रीच ते उकडून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी भाजी करायला घेतली. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, काही खराब होत नाही. आणि आता इथे आपण 1 छोटा चमचा हळद टाकली आहे आणि प्रत्येकी 1 मोठा चमचा किचन किंग मसाला, गरम मसाला पावडर आणि धणेपूड टाकली आहे. पूर्ण मसाले शिजेपर्यंत गॅस मध्यम ठेवायचा, मध्यम किंवा लो ठेवायचा आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा तेल सुटलं आहे मसाल्याला. त्यात मी इथे गरम पाण्याचाच वापर करते आहे. जे मिक्सरचं भांडं धुवून टाकलं तेही गरम पाण्याने धुवून टाकलं आणि नंतरही गरम पाणीच टाकलं आहे. त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मंद गॅस करून 5 ते 6 मिनिटं तसंच पाणी उकळू द्यायचं. त्यात गट्टे आधीच टाकायचे नाही, नाहीतर सगळे विरघळतील त्यात. आणि मग
जेव्हा छान ते पाणी मसाला पाणी उकळलं की त्याच्यानंतर गट्टे टाकायचे आणि एक अशी चमचा आडवा ठेवून वाफ काढायची, म्हणजे तर्री छान येते त्याला. आणि एक छान अशी वाफ आली की मग गॅस बंद करायचा. गॅस बंद केला की त्याच्यानंतर आपल्याला मग याच्यात कोथिंबीर टाकायची आहे. आता भाजी कोमट होऊ द्यायची आणि कोमट झाल्यानंतर 1 ते 2 चमचे दुधावरची ताजी साय फेटून टाकायची आणि हे असं हळूच अलगद मिक्स करून घ्यायचं. तुम्ही तेव्हा बघितलं भाजी केवढी पातळ होती, आता बघा केवढी घट्ट झाली आहे. त्यासाठी सुरुवातीलाच भाजी थोडी पातळ ठेवायची. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.